नमस्कार रसिकांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे संगीता किचन मध्ये। येथे आपल्याला सर्व प्रकारच्या गावरान रेसिपी पाहायला भेटतील। चला सुरू करूया आजची रेसिपी। आज आपण चिलापी मासा फ्राय रेसिपी बनवणार आहे। हे खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। हे चिलापी मासा फ्राय रेसिपी आम्ही चुलीवरती बनवली आहे, तर तुम्ही ते गॅसवरतीही बनवू शकता। हे चिलापी मासे आहेत, बाजारातून आणलेत। ह्या माशाचा आपण तवा फ्राय बनवणार आहे, म्हणून ह्या माशाच्या वरती असे मोठे मोठे काप केलेले आहेत। आणि बाजारातून येतानाच आम्ही आहे ना हे सगळे घाण काढून आणले त्याच्या पोटामधली। तर हे मासे आपण एका स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेणार आहे। तर हे पाणी आहे, ह्याच्यामध्ये आपण असं हे तोंडामध्ये पण असं पाणी घालायचं। पाणी घालून हात घालून असं स्वच्छ धुवून घ्यायचं। असं त्याच्या पोटामधले अजून एकदा आपण पाणी घालून असं स्वच्छ धुवून घ्यायचं। यातलं पाणी असं पूर्ण नितळून काढायचं। हे सर्व मासे आपण धुवून घेतलेत। आता ह्याला आपण मसाला लावणार आहे। ही बारीक सुजी घेतले, धनिया पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला, सांबर मसाला, हळदी पावडर, हा घरचा मसाला आहे, मीठ घेतले चवीनुसार, आणि ही मच्छी फ्राय मसाला आहे, हे पण आपण ह्या मसाल्यामध्ये घालणार आहे। आणि हे सगळे मसाले आपण आता मिक्स करून घेऊया। हा पण मसाला घालूया याच्यात। तर अजून एकदा हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। आता हे लावण्यासाठी आपला मसाला तयार आहे। आता ह्यात एक फिश घेऊया आपण। हे आता आपण ह्या फिशला असं लावून घेऊया सगळा मसाला। ह्याच्या असं पोटामध्ये पण लावून घेऊया मसाला। असं चिऱ्यामध्ये पण टाकायचं थोडं थोडं। हे बघा असा पूर्ण मसाला लावून घेतलाय। तर हे सगळे राहिलेले फिश पण आपण असे सगळ्यांना मसाला लावून घेऊया। ह्या माशांना आपण सगळे आता कोरडे मसाले लावून घेतलेत, चवीनुसार मीठ लावून घेतलंय, आणि ते आपल्याला चटणी जास्त हवी असेल तर आपण जास्त लावून घेऊ शकतोय। आपण मगाशी जे मिक्स करून घेतले होते कोरडे मसाले, त्याच्यामधला हा थोडासा मसाला उरला आहे। परत आपण फिश आणल्यानंतर हा मसाला आपण वापरू शकतोय। मुलांसाठी आपण आता मीठ, हळद आणि घरचा मसाला थोडासा मिक्स करून मुलांसाठी आपण लावून घेणार आहे। मुलांसाठी हे आपण आता फिश काढले होते, हे फिशना आपण आता हे सगळे मसाल्याचे मिक्स करून घेऊन लावून घेणार आहे। असं लावून घेऊया। फिश लावते, बोलते मला फिश खायला, फिश आवडते। मी आवली ना फिश खातो, चपाती बरोबर फिश खातो मी, चपाती बरोबर। हे फिशला आपण मसाला लावून घेतलाय, तसं आपण आता ते दोन राहिलेल्या फिशना पण लावून घेऊया। लहान मुलांसाठी आपण थोडीशी हळद, थोडासा मसाला घरचा आणि चवीनुसार मीठ लावून घेतलंय मुलांसाठी। हे दोन्ही मासे आपण तळणार आहे आपण 10 मिनिटांनी। आता हे असंच ठेवून द्यायचे 10 मिनिटासाठी। ह्या माशांना मॅरिनेट करून 10 मिनिट झाले। आता आपण हे मासे फ्राय करण्यासाठी आपण चूल पेटवून घेतलेली आहे। आता ही कढई गरम झाली आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू, 1 चम्मचभर। हे तेल सगळं कडने असं हे करून घेऊया, पसरून घेऊया। तर हे एक फिश टाकूया। हे मासा जर आपण असं हलवून घेऊया, म्हणजे खाली चिटकत नाही।
हे मासे आपण असं थोडं हलवून घ्यायचं, असं मध्ये मध्ये, खाली चिटकायला नाही पाहिजे. आता आपण पलटी मारूया. आता हे दोन्ही मासे आपण असे पलटी करून घेतले. तर ही खालची बाजू पण अशी खरपूस कलर येऊपर्यंत भाजून घेऊया. या मध्ये मध्ये असं हे करूया, म्हणजे हलवून घेऊया. असे हे मासे व्यवस्थित भाजले जातात. तसा हा वरती कसा रंग आलाय भाजलेला, तसा खालची बाजूचा पण रंग आला पाहिजे. माशांना बघा वरती कसा छान असा कलर आलाय, तसा खालच्या बाजूला पण कलर येऊ दे. आपण जो मसाला लावलाय तो व्यवस्थित ह्याला लावलाय, म्हणून आपण बघा कसं वरती राहिलाय मसाला, आणि व्यवस्थित असं राहायला पाहिजे. आणि छान असे भाजून घेतल्यानंतर खूप छान लागतात मासे खायला. आपण हे मासे जास्त तेलामध्ये तळायचे नाहीत, फक्त आपण थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करून घेतो ना, त्या पद्धतीनं आपण हे मासे फ्राय करून घ्यायला लागलोय. आता हे मासे भाजलेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे मासे आपण असे काढून घेऊया. दुसऱ्या चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेऊया. हे बघा दोन्ही मासे आपण असे फ्राय करून घेतलेत. आता आपण राहिलेले मासे पण असेच फ्राय करून घेऊया. लास्टचे 3 मासे तळून घ्यायला लागलोय मी. तोपर्यंत मुलांना भूक लागली, मग मुलं चपाती आणि मासे खायला लागले. छान आहे. हे मासे तयार आहेत सगळे फ्राय करून. आता आपण भाताबरोबर, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता. छान लागतात. हे झटपट चिलापी मासा फ्राय रेसिपी आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. संगीता किचन चॅनेलला आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.